हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज ना सकाळीच मी कृष्णाला घेऊन बसले होते. तो पण झोपेतून उठलेला होता. साईला बाहेर खेळायला जायचं होतं. म्हटलं रोजच जर आपण त्याला कृष्णाला घ्यायला लावलं तर त्याचा जो खेळायचा म्हणजे त्याला खेळायला कधी भेटणार, ते नंतरनं भरपूर असं ऊन होतं. तर या इकडे ना मी मोबाईल चार्जिंगला लावला होता. माझा नाही बरं का, मिस्टरांचा. असं किती जणांच्या घरी आहे की न चुकता मिस्टरांचा मोबाईल रोज चार्जिंगला लावावा लागतो. मला तरी लावाच लागतो. तर या इकडे मला देवपूजा करून घ्यायची होती आणि मग या दोघांना मी घरात घेतलं. पहिले तर दोन्हीकडच्या कड्या लावून घेतल्या, कारण की कृष्णा कधी बाहेर जाईल ना हे सांगता येत नाही. आता मस्त अशी देवपूजा माझी करून झाली होती. तर या इकडे बघा, दोन्हीकडून कड्या लावून घेतल्या आणि मस्त अशी मुलं घरात खेळत होती. पण थोडी जरी नजर चुकवली ना तर हा काहीतरी उद्योग करतोच. आता मी फक्त किचनमध्ये भाजीची तयारी करत होते, तोपर्यंत तो आहे ना देवघरापाशी गेलाच. तिथं जायचं म्हणजे काय नाही, पण तो आहे ना दिवा लावलेला असतो किंवा उदबत्ती असते, तिथं चटका लागायची भीती वाटते. आणि त्यानंतर ना तो देव घेतो आणि सगळे इकडच्या तिकडं करून टाकतो. तर या इकडे ना स्वयंपाकामध्ये मला मस्त अशी बटाट्याची भाजी, चपात्या, भाकरी हे करायच्या होत्या. सकाळी सासूबाईंनी लवकरच पहाटेच 5 वाजता हे हरभरे आहेत ना ते भिजायला घातले होते त्याची डाळ करण्यासाठी. तर ते सुद्धा वाळत घातले, कारण की आता ऊन लवकर पडतं. आणि त्यानंतर ना ते मस्त असे वाळत घातल्यानंतर ना चपात्या केल्या. चपात्या तर मी आहे ना गॅसवरच केल्या होत्या, कारण की तोपर्यंत आपली बटाट्याची भाजी छान अशी शेगडीवर शिजत होती. आता भाकरी करायच्या म्हटलं ना की गॅसवर होत नाहीत, म्हणजे जास्त वेळ लागतो. चुलीवर आणि शेगडीवर भाकरी हा पटकन होतात. तर आज आहे ना चपात्या थोड्या होत्या, त्याच्यामुळे भाकरी मला जास्त प्रमाणात कराव्या लागल्यात. तर कृष्णाला घेऊन मी भाकरी करत होते. तो जास्तच त्रास देत होता, त्याच्यामुळे माझ्या भाकरी कधी करपत होत्या तर कधी तुटत होत्या. तर आता मुलांना घेऊन नाही काहीच जी आहे ती काम करू शकते. नाहीतर बाकीच्यांना कोणाला म्हटलं ना की ते एकतर काम तरी करतील, नाहीतर मुलं तरी सांभाळतील. तर या इकडे बघा, ह्या दोघांना घेऊन आता साईचं काय नाही, साईला कळतो तो त्याच्या मनाने खेळतो आणि तो कृष्णाला पण खेळवतो. पण त्याला त्याच्याकडे राहायचं नसतं, त्याला मी जिथं काय करेल ना तिथंच त्याला यायचं असतं. तर या इकडे आता माझा सगळा स्वयंपाक करून झाला होता. रानातले घरी येईपर्यंत माझा स्वयंपाक तरी होतो, मुलांना सांभाळून. त्यातल्या त्यात कृष्णाला मग 2 वेळेस खायला वगैरे चारायचं असतं. आता दुपार झाली होती, मस्त असं ऊन होतं, त्याच्यामुळे मिस्टरांनी ना दुपारी घरी येताना मस्त असं थंडगार स्लाईस आणलं होतं. तर या इकडे साई म्हटला की मीच देतो सगळ्यांना. तर 2च ग्लास त्याने फुल भरले आणि त्यानंतर 1 ग्लास रिकामाच राहिला, कारण की त्याला समसमान असं वाटप करता आलं नाही. याच्यावरूनच आमचं या इकडे बोलणं चालू होतं. तर त्याने तर सगळ्यात आधी पहिला ग्लास मला दिला आणि त्यानंतरनं फक्त 1 ग्लास भरला आणि त्याला काही स्लाईस राहिलं नाही. आता बघा, तर छान असं थंड पिल्यानंतर ना मी पण लगेच दळण करून घेतलं. गव्हाचं पीठ जे आहे ना ते संपलं होतं आणि त्यानंतर कपाट पण व्यवस्थित लावून घेतलं. एवढं फक्त मिस्टरांचं कपाट नीट लावून घेतलं. आमच्या दोघांचे कपाट अजून आवरायचे बाकी होते. आता संध्याकाळी ना म्हणजे 5:30-6 वाजता कृष्णा झोपला होता. त्यावेळेस पण भरपूर असं ऊन असतं, पण मला ज्यावेळेस दुपारी झोपूशी वाटलं त्यावेळेस तो मात्र अजिबात झोपला नाही. आता या इकडे चहा वगैरे झाला होता. मला रवा भाजून घ्यायचा होता, कारण की कृष्णाचा जो खायचा रवा आहे ना म्हणजे तो संपला, कारण की मी तो तुपात भाजून ठेवते आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस कसं म्हणजे त्याचं उपीट किंवा रवा हा करता येतो. तर संध्याकाळचा आज काय आम्हाला स्वयंपाक करायचा नव्हता. या इकडे ना कृष्णाचं मस्त असं बकऱ्यांच्यामध्ये खेळणं चालू होतं. बकऱ्यांना ज्यावेळेस खायला टाकलं ना की त्यावेळेस, तर आता त्यांना जी पेंड खायला टाकली ना की तो त्यांना खाऊनच देत नाही आणि स्वतःला तर मात्र खायचं कळत नाही. त्याला जर खायला चारायचं म्हणलं ना की 1 तासभर त्याच्या मागं पळावं लागतं. तर या इकडे आम्ही ना हॉटेलमध्ये जायला निघालो होतो. बऱ्याचशा दिवसांचं जायचं चाललं होतं, पण तो शेवटी आज योग आला. तर आहे ना हा व्हिडिओ 2 दिवसाचा आहे बरं का. तर तुम्ही म्हणताला काल एकादशी होती तुम्ही मटण खाल्लं का, असं नाही. हा व्हिडिओ जो आहे रविवारचा आहे आणि त्याच्याच पुढे मी कंटिन्यू सोमवारचा व्हिडिओ केलेला आहे. तर या इकडे असं कधीतरीच होतं आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र जेवायला जातो. नाहीतर मग कसं आहे ना, आम्ही दोघं जर कधी बाहेर गेलो तर मग कधी बाहेर खाऊन येतो, पण सगळेजण कधीतरीच असं जातो. तर या इकडे ना आम्ही सगळ्यांनी नॉनव्हेज घेतलं होतं आणि मिस्टरांनी मात्र शाकाहारी जेवण केलं. तर या इकडं आता सगळ्यांची जेवणं वगैरे झाल्यावर आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी कंटिन्यू केला. छान अशी रानात
ताजी वांगी आहेत ना मी तोडून आणली होती आणि त्याचीच मला भाजी या इकडे करून घ्यायची होती. सासूबाईंना पण आहे ना देवदर्शनाला जायचं होतं 2-3 दिवसासाठी, तर त्यांच्यासाठी मला शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या पण द्यायच्या होत्या. तर सगळ्यात आधी आहे ना मी शेंगदाणे, जिरे, मीठ आणि लसूण या इकडे बारीक करून घेतला, तेल टाकलं आणि त्यामध्ये हे छान असं परतून दिलं. त्यानंतर ना म्हणजे दुसरी बॅच परत आहे ना शेंगदाणे आणि मिरची हे बारीक करून हे सगळं ना तेलात छान असं खरपूस होईपर्यंत परतून घेतलं. आता शेंगदाण्याच्या चटणीमध्ये जास्त करून कोणी कोथिंबीर टाकत नाही, पण मी भाजीसाठी चिरली होती म्हणून मी त्यामध्ये टाकून घेतली. त्यानंतर ना लगेच छान अशी आपली वांग्याची भाजी पण तयार केली. ही मला एकदम सुक्की अशी करायची होती. तर आता व्हिडिओ एडिट करताना ना मी आत्तापर्यंत 2-4 वेळा इकडं तिकडं फिरले, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला मध्येच आवाज येत असेल तर माझ्या मागं लगेच कृष्णा पण येतो आणि काहीतरी बडबड करतो. तर या इकडे बघा बाहेर पण त्या दोघांचं खेळणं चालूच आहे. तर मस्त अशी आपली आता वांग्याची भाजी तयारच होती. काल जे हरभरे भिजवले होते ना ते छान असे वाळले होते, ऊनच तेवढे आहे त्याच्यामुळे ते लगेच वाळले. आता त्याची डाळ करायची हे काय मला जमणार नव्हतं, त्या आल्यानंतर ना करतीलच. तर या इकडे मी त्यातलेच थोडेसे जे हरभरे आहेत ना ते भिजायला घातले, कारण की मला त्याची चटपटी बॉबी करायची होती. तर आता चटपटी बॉबी म्हणजे काय हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. आमच्या शाळेकडे ती भेटायची आणि शाळेची आज आठवण झाली, तर म्हटलं चला छान अशी आपण चटपटी बॉबी करून घ्यावी. तर इकडे तुम्ही पाहिलंच असेल कृष्णाच्या कशा खोड्या चालू असतात. दुपार झाली, सगळी घरातली कामं आवरली. या इकडे ना शेजारचे मुलं त्याच्यासोबत खेळायला आले होते. तर असं आता मुलांचं कसं आहे, आपली इथं आले ना की आपली दादागिरी चालती. आता आमची तर जर कोण आलं ना, साई तरी असं नव्हता बरं का, पण कृष्ण आहे ना आता आमची तर कोण मुलं खेळायला आले ना की त्यांना त्याच्या वस्तूंना हात लावून देत नाही. आणि आम्ही जर त्यांची इथं गेलो ना खेळायला, म्हणजे साई किंवा कृष्ण, तर ही मुलं त्यांच्या खेळण्यांना हात लावून देत नाहीत. तर लहान मुलांचं असंच चालू असतं. तर आता यांचं मस्त असं खेळणं चालू होतं. मी मात्र लवकरच स्वयंपाकाला लागले होते, कारण की आज कृष्णाला संध्याकाळी घ्यायला कोणी नव्हतं. जे ते आपापल्या कामात, म्हणजे कोण शेतात गेलेलं तर कोण ते कंपनीत गेले होते. तर लवकरच स्वयंपाकाला लागले. मस्त अशी चटपटी बॉबी तयार करून घेतली. आता ह्या बॉब्या आहेत ना त्या छान अशा तेलात तळून घेतल्या. आमच्या इकडे ना शाळेवर अशा गाड्या, शाळेच्या तिथे ना गाड्या लागायच्या, त्या गाड्यांवर ही चटपटी बॉबी मिळायची. 1 रुपयाला, म्हणजे 8 आण्याची चटपटी आणि 8 आण्याची बॉबी. 8 आण्यामध्ये 6 बॉब्या त्यावेळेस यायच्या आणि 2 चमचे चटपटी, म्हणजेच हरभऱ्याची जी सुक्की आपण नुसते परततो ना ती. तर इकडे बॉब्या आहेत ना आपल्या मस्त अशा तळून झाल्या होत्या. त्याच तेलात थोडीशी हळद टाकली, तसेच तिखटसुद्धा टाकलं आणि जे हरभरे आहेत ना आपले मऊसूद असे शिजले होते ना ते सुद्धा टाकून घेतले. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आणि हे जे पाणी आहे ना ते पूर्णपणे आटून देणार. मग छान अशी आपली चटपटी जी तयार होईल. तर कोणाकोणाच्या शाळेकडे अशी चटपटी मिळायची नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही चटपटी बॉबी खायला तर इतकी छान अशी लागते ना. तर चला, आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.